सांगलीतील 100 फुटी रोडवर असलेल्या घाडगे पाटील शोरूमच्या कॉर्नरला भल्या पहाटे रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून केलाय। डोक्यात, चेहऱ्यावर आणि पोटात कोयत्याने वर्मी वार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास खुनाची थरारक घटना घडली आहे। महेश प्रकाश कांबळे असं खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे। घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती। दरम्यान दोघा संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधासाठी 2 पथके तैनात केली आहेत। मृत महेश कांबळे याचा होलसेल भाजी विक्रीचा व्यवसाय आहे। संशयित कांबळे यांनी 2021 साली आर्थिक वादातून संजयनगर परिसरात एका भाजी विक्रेत्याचा खून केला होता। या गुन्ह्यातून 2 वर्षापूर्वीच तो बाहेर आलाय। आज सकाळी महेश कांबळे हा होलसेल भाजी विक्रीसाठी 100 फुटी रोडवरील घाडगे पाटील शोरूम जवळ आला होता। पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून तो लघुशंकेसाठी घाडगे पाटील कॉर्नर ते पत्रकार नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबला होता। यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात 2 हल्लेखोरांनी कोयत्याने महेश याच्या डोक्यात वर्मी घाव केले। यावेळी तो काही अंतरावर जाऊन कोसळला। यानंतरही हल्लेखोरांनी त्याच्या चेहऱ्यावर आणि पोटावर वार करून तिथून पळ काढला। काही अंतरावर महेश याचा भाऊ भाजी विक्री करत होता। त्याने तातडीने महेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पाहणी केली। हल्लेखोर दोघे हे महेश कांबळे यांनी केलेल्या खुनातील मृताचा एक नातेवाईक असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि शहर पोलिसांची 2 पथके संशयितांचा शोध घेत आहेत। घटनास्थळी उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी भेट दिली आहे।